नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केली असून या प्रकरणाशी संबंधित या अगोदरच आपले 11 लेक्चर किंवा 11 व्हिडिओज पूर्ण झाले आहेत। आज जे असणार आहे ते असणार आहे आपलं लेक्चर क्रमांक 12 जे की या प्रकरणाशी संबंधित असेल, ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन। तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर पाहूया की नेमका आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणता मुद्दा किंवा पॉइंट कव्हर करणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये एकदम छोटीशी गोष्ट आहे जे की त्याला म्हटलं होतं एका लहान माणसाची मोठी गोष्ट। कोण आहे तो हा लहान माणूस किंवा गरीब माणूस, त्याची एक मोठी गोष्ट आहे। तर त्या माणसाचं नाव आहे जादव मोलाई पायंग। ठीक आहे, मग जादव मोलाई पायंग यांना म्हटलं जातं आसाम मधील पर्यावरणवीर, आसामचा पर्यावरणवीर। का तर पर्यावरणाशी संबंधित नेमकी त्यांनी अशी कोणती गोष्ट केली ज्याच्यामुळे त्यांना आसामचा म्हणूया, आपल्या भारताचा म्हणूया, काय म्हणू शकतो आपण, पर्यावरणवीर मानलं जातं। ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचंय आणि आपण म्हणूया की ठिकाण लक्षात ठेवायचंय। तर मग हा पॉइंट कुठून घेतलाय तर आपल्याच पुस्तकातून हे आहे। जरी दिसत नसेल तर आपण यासाठी स्लाइड बनवलेली आहे। तर अगोदर त्यांची एक कथा वाचूया की नेमकं या कथेमध्ये काय दिलंय किंवा पाहूया, आणि मग पाहूया आपण स्लाइड मध्ये काय लिहिलंय आणि आपल्या पुस्तकात काय दिलंय। तर पहा, यांचा जो जन्म आहे तो जन्म आहे 1963 ला। ठीक आहे, 1963 मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि त्यांनी काय केलं की वयाच्या 16व्या वर्षीच, ठीक आहे, वयाच्या 16व्या वर्षीच ते जंगल कामगार म्हणून कार्यरत झाले। म्हणजेच वयाच्या 16व्या वर्षीपासून ते जंगल कामगार म्हणून काम करत होते। मग 1963 त्याच्यानंतर आपण 1916 त्यांच्या 16व्या वर्षापासून त्याच्यामध्ये काय झालं होतं की त्यांच्या गावाच्या बाजूला ब्रह्मपुत्रा नदी आहे। अचानकपणे काय झालं की ब्रह्मपुत्र नदीला आपण म्हणूया की आला पूर। ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्यामुळं यामध्ये काय झालं की त्यांनी असं पाहिलं की अनेक साप जे येतं ह्या पुराच्या दरम्यान त्यांना राहायला कुठे जागा नसल्यामुळं पुराच्या पाण्यामध्ये तसेच वाहून गेले। मग पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले तर त्यांनी काय केलं की याच्यावरती उपाययोजना म्हणून स्वतः वैयक्तिक सुरुवातीला फक्त 20च बांबूचे रोपटे किंवा बांबूचे झाडं लावले। कशावरती उपाययोजना की आपल्या गावाच्या बाहेरून जाणारी जी ब्रह्मपुत्रा नदी आहे त्या नदीला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस सापांना राहायला कुठेही जागा नसल्यामुळे हे साप पाण्यासोबत वाहून गेले। मग त्यांनी काय केलं की समजा भविष्यात इतर प्राण्यांसोबत असं होऊ शकतं, मग एक जस्ट उपाययोजना म्हणून त्यांनी 20 बांबूचे झाडं सुरुवातीला लावले। परंतु ते स्वतः जंगल कामगार म्हणून काय करतायत, काम करत होते। तर नेमकं काय झालं की 1979 मध्ये जो विभाग आहे, कोणता विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ह्या सामाजिक वनीकरण विभागाने काय केलं तर 200 हेक्टर वरती आपण म्हणूया की जंगल उभारण्याचं किंवा वृक्षारोपण करण्याचं म्हणजेच झाडं लावण्याचा निर्णय घेतला। मग 200 वर्षापूर्वी आपण 200 हेक्टर जमिनीवरती कधी झाला तो नियम 1979 मध्ये। मग 200 हेक्टर वरती आपण म्हणूया की सामाजिक वनीकरण विभागाने 1979 मध्ये झाडं लावण्याचा किंवा वन उभारण्याचा निर्णय घेतला। आणि त्याच्यामध्येच मग हे पण जर जंगल कामगार होते तर ते पण काय करू लागले, इतर कर्मचारी आणि हे दोघं आपण यांच्यासोबत हे मिळून यांनी काय करू लागले तर त्या सामाजिक वनीकरण विभागाकडनं जे झाड लावण्याचं काम चालू आहे त्या झाडांचं आपण की रक्षण करू लागले। परंतु काही काळानंतर आपण म्हणूया की या विभागाचं हे काम पूर्ण झालं असेल किंवा बंद झालं असेल। त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे सामाजिक वनीकरण विभागाकडनं 200 हेक्टर वरती हा जो प्रयोग चालू करण्यात आला होता किंवा जो प्रोजेक्ट उभारण्यात आला होता, तिथं आपण की झाडांची किंवा तिथं आपण की वृक्ष लागवड चालू होती किंवा झाडं लावण्याचं काम चालू होतं, हे काम बंदही झालं तरी सुद्धा या व्यक्तीने स्वतः वैयक्तिक हे काम चालूच ठेवलं आणि जवळजवळ त्यांनी हे काम किती वर्ष केलं, 30 वर्ष केलं। 30 वर्ष हे त्यांनी काम केल्यामुळं आपण म्हणूया की 30 वर्ष काम चालू ठेवलं, याचा परिणाम म्हणून काय झाला तर जवळजवळ किती एकर जमिनीवरती, 1600 एकर काहीतरी दिले, सॉरी 1360 एकर, पुस्तकात पाहू एकदा कन्फर्म करतो, आय थिंक पुस्तकात 1360। याचा परिणाम म्हणून त्या एकट्या व्यक्तीने
आपण म्हणूया की तो पूर्ण प्रोजेक्ट संपल्याच्या नंतर हे काम करत राहिल्यामुळं 30 वर्ष हा व्यक्ती असाच अविरत काम करत राहिला आणि त्याचा परिणाम म्हणून 1360 एकर जमिनीवरती काय उभारण्यात आलं, जंगल तयार केलं गेलं, म्हणजे जंगल त्याच्याकडनं तयार झालं. ह्याचा अर्थ असा आहे की व्यक्ती खूप छोटा आहे पण त्याने केलेली गोष्ट कशी खूप मोठी आहे. मग पाहूया काय आहे. परिचय. मोलाई जाधव पायंग कुठले येतं, जर त्यांचं सगळं सांगायचं असेल तर त्यांचं राज्य आहे आपण म्हणूया आसाम, जिल्हा सांगायचा असेल तर जोरहाट जिल्हा आहे आणि एक्झॅक्ट ते जंगल आज कुठं आहे तर ते गाव कोणतं आहे, कोकिलामुख. ठीक आहे, आसाम राज्य आहे, जोरहाट जिल्हा आहे आणि जिथं हे जंगल आहे ते कोणतं आहे, कोकिलामुख. आता यांचा स्वतःचा जर परिचय द्यायचा म्हटलं तर मोलाई जाधव पायंग हे आसाम राज्यातील एक सामान्य आणि कर्तबगार माणूस आहे, कारण त्यांची खूप मोठी कामगिरी आहे. त्यांचा जन्म आहे 1963चा आणि वयाच्या 16व्या वर्षीच ते जंगल विभागात काम करायला आपण होण्या की त्यांनी सुरुवात केली होती. कामाची सुरुवात कशी झाली होती त्यांच्या, तर ब्रह्मपुत्रा नदीच्या महापुरामुळे अनेक साप वाहून गेले किंवा मरण पावले होते. त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी फक्त किती झाडं लावली त्या अगोदर 20च बांबूंची रोपे लावली होती. 1979 साली मात्र काय झालं की सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर वरती वनरोपणाची किंवा आपण की वृक्ष लागवड करण्यासाठीचा प्रयोग किंवा एक प्रोजेक्ट हाती घेतला होता. मग अथक परिश्रम. मोलाई यांनी काय केलं की ही योजना संपली, 200 हेक्टर वरची योजना जरी संपली तरी सुद्धा त्यांनी आपण म्हणूया की स्वतःचे वैयक्तिक परिश्रम चालू ठेवले आणि त्याचा परिणाम म्हणून आपण कधीपर्यंत चालू ठेवले, 30 वर्ष झाडं लावणं, झाडांना पाणी देणं, झाडांची निगा किंवा काळजी राखणं हे काम त्यांनी सतत चालू ठेवलं होतं. परिणाम काय झाला की त्यांच्या या प्रयत्नामुळे 1360 एकरचं काय तयार झालं, दाट जंगल तयार झालं, ज्या जंगलाला आज मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. आणि हे जंगल कुठे आहे, मग हे जे जंगल आहे आसाम राज्यातील जोरहाट जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये, कोकिलामुख या गावामध्ये आहे. मग सन्मान आणि गौरव, मग यांना कोणी ह्याच्याबद्दल काही सन्मान दिला का, काही पुरस्कार मिळाला का, तर त्यांच्या या कार्याबद्दल एका व्यक्तीने आपण म्हणूया की एवढं मोठं जंगल उभारलं त्याबद्दल त्यांना भारत सरकारकडनं पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारत सरकारकडनं पद्मश्री पुरस्कार प्रदान आणि त्यांच्या कार्याची नोंद आज अनेक पुस्तकामध्ये किंवा आपण म्हणूया अनेक चित्रपटामध्ये सुद्धा घेतली जाते किंवा केली गेलेली आहे. हा झाला त्यांना मिळालेला पुरस्कार किंवा सन्मान. प्रेरणादायी संदेश काय मिळाला किंवा देण्यात आलेला आहे की अनेक लोक मिळून एका जंगलाला नष्ट करू शकतात पण एका व्यक्तीने ठरवलं तर तो पूर्ण जंगल उभारू शकतो. हा महत्वाचा इथून आम्हाला काय मिळालेला आहे संदेश. अनेक लोक मिळून जंगल नष्ट करतात पण एका माणसाने ठरवलं तर तो अख्खं जंगल निर्माण करू शकतो. एवढीच छोटीशी पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणून एक छोटंसं परंतु इंटरेस्टिंग लेक्चर म्हणू शकतो. या पुस्तकात पहा काय दिलंय, दिसत नसेल तर फक्त पुस्तकामध्ये पहा, मी वाचतोय, तुमचं पुस्तक समोर ठेवा. आसाम राज्यातील जाधव मोलाई पायंग हा एक कर्तबगार माणूस. 1963ला जन्मलेला मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षापासूनच आपण म्हणूया जंगल कामगार म्हणून काम करत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्र नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली, ते आपण पाहिलं. तिथून त्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टर वरती काय घेतला, वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. त्याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईंचं कार्य अविरत सुरू राहिलं. झाडे लावणं व त्याची देखभाल करणं हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम काय झाला तर त्या परिसरात एकही वृक्ष नव्हता. त्या ठिकाणी या माणसाने सुमारे किती एकरचं जंगल, 1360 एकरचं जंगल तयार केलं. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री ह्या प्रतिष्ठेच्या किताबाने किंवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खं जंगल निर्माण करता येतं. हा महत्वाचा काय मिळालाय संदेश. चालतंय, मग ही होती एका छोट्या माणसाची आसाम मधील पर्यावरण वीरची एक मोठी गोष्ट जी आपण पाहिली लेक्चर क्रमांक 12 मध्ये आणि चॅप्टरचं नाव आहे आपलं पर्यावरणीय व्यवस्थापन. ठीक आहे, पुढचा जो पॉईंट असेल तो पाहू आपण लेक्चर क्रमांक 13 मध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, कॉमेंट करायचंय, मित्रांना शेअर करायचंय, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. लेक्चर क्रमांक 13 मध्ये भेटूया, तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.